काल ज्या बातमीमुळे आपण पाहिलं की खूप गदारोळ झालेला होता। ऋषिराज सावंत यांच्या अनुषंगाने ही बातमी आहे। पुण्याहून बिझनेस मीटिंगसाठी बँकॉकला जात होतो, किडनॅप मी झालोच नव्हतो असं स्पष्टीकरण ऋषिराज सावंतांनी दिलेलं आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय। यावेळेला हे सगळं स्पष्टीकरण आता समोर आलेलं आहे। ऋषिराज सावंतांच्या अपहरणाची पोलिसात तक्रार करण्यात आलेली होती, मात्र आता या संदर्भातलं स्पष्टीकरण ऋषिराज सावंतांनी आता दिलेलं आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। चंद्रशेखर, आपलं अपहरण झालंच नव्हतं असं स्पष्टीकरण आता ऋषिराज सावंतांनी दिलेलं आहे। कुठल्या तरी बिझनेस मीटिंगसाठी ते बँकॉकला जात होते असं सुद्धा ते म्हणतायत। काय नेमकी माहिती समोर येते चंद्रशेखर? अजिंक्य, खरं तर काल 4:30च्या सुमारास जे ऋतुराज सावंत आणि त्याच्या 2 मित्रांचं अपहरण झाल्याची माहिती आणि तसा गुन्हा सुद्धा सिंहगड रोड पोलीस स्थानकामध्ये दाखल होता। खरं तर अनेक राजकीय घडामोडी आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाला पश्चिम बंगालच्या उपमहासागरावरून परत पुण्यात आणलं, परंतु आता पुणे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि आज ऋतुराज सावंत याचा पोलिसांनी जबाब घेतला आणि या जबाबामध्ये सावंत यांनी मी बिझनेस मीटिंगसाठी बँकॉकला जात होतो, माझं किडनॅपिंग किंवा मला कुणी अपहरण केलं नव्हतं असा जबाब सुद्धा त्यांनी दिलेला आहे। बरं चंद्रशेखर, आणि या सगळ्यामध्ये तानाजी सावंतांची आता प्रतिक्रिया समोर येताना दिसतेय का? कारण त्यांनी काल पत्रकार परिषद ज्या वेळेला पुणे पोलिसांनी घेतली होती त्यावेळेला ते उपस्थित होते आणि त्यांनी एकंदरीत काय नेमका घटनाक्रम घडलेला असू शकतो याबद्दलची माहिती दिली होती। आता ज्या वेळेला ऋषिराज सावंतांचा हा सगळा जबाब समोर येताना दिसतोय, हे स्पष्टीकरण समोर येताना दिसतंय, त्यानंतर आता तानाजी सावंतांचं नेमकं काय म्हणणं आहे? खरं तर तानाजी सावंत आणि ऋषिराज सावंत या दोघांचं काल सकाळी भांडण झालं होतं अशी माहिती समोर आली होती। तानाजी सावंत यांना त्यांचं जे कॅम्पस आहे पुण्यातील हांडेवाडी रोड परिसरातील त्या कॅम्पसच्या सगळ्या किल्ल्या आणि सगळी माहिती जी आहेत एका ठिकाणी ठेवल्याचा मेसेज त्यांनी तानाजी सावंत यांना केला होता आणि या सगळ्या मेसेज नंतर मोठा गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर मोठी खळबळ सुद्धा यामध्ये उडालेली होती। तानाजी सावंत यांनी आपली सगळी यंत्रणा, राजकीय सगळी ताकद वापरून ऋषिराजला परत आणलं, परंतु आज दिवसभरात माध्यमाच्या समोर तानाजी सावंत हे आलेले नाहीत। खरं तर ऋषिराज ज्या खाजगी चार्टर प्लेननं बँकॉकला जात होता त्या चार्टर प्लेननं जे चालक आहेत त्यांच्याशी एका राजकीय नेत्यांनी संपर्क केला, त्यासाठी एक मोठी शासकीय यंत्रणा जी आहे ती कामाला लागली होती आणि या सगळ्या घडामोडीनंतर ऋषिराज जो आहे तो बँकॉकला पोहोचण्याऐवजी पुण्यात पोहोचला। खरं तर ऋषिराजला सुद्धा काही वेळासाठी समजलं नाही की आपण बँकॉकमध्ये आहोत का पुण्यामध्ये आहोत, परंतु ज्यावेळेस हे खाजगी विमान पुण्यामध्ये लँड झाल्यानंतर त्याला ही सगळी माहिती त्याला मिळाली। त्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमध्ये मला वाटतं यावेळेला विक्रमी खरेदी, म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी एवढी खरेदी झाली नाही तेवढी खरेदी यावेळेला आपण सोयाबीनची या ठिकाणी केलेली आहे। मुदतही वाढून दिलेली होती। निश्चित अजूनही काही शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे ही वस्तुस्थिती आहे। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि केंद्र सरकारकडे आपण विनंती करतोय की या संदर्भामध्ये मुदत वाढवून द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।